तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहिणी योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली आहे। मेसेजेस आलेले आहेत पहा। 1500 रुपये खात्यात आल्याचा मेसेज तुम्ही इथे बघू शकता। काही महिलांना 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज, तर काही महिलांना 4500 रुपये देखील एकत्र जमा झालेले आहेत। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत वितरण होणार आहे। त्यामुळे आज 12 जिल्ह्यांमध्ये अर्जंट पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत। आज दुपारी 4 वाजल्यापासून पैसे वाटप सुरू होणार आहे आणि रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे वाटप होणार आहे। आजपासून 2 ते 3 दिवसात संपूर्ण जिल्ह्यात वाटप होणार आहे। लक्षपूर्वक पहा, मेसेजेस आलेले आहेत। काल 6 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। आज 12 जिल्ह्यांचा नंबर आहे। जानेवारीच्या हप्त्याचा दुसरा टप्पा आज दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होत आहे। प्रजासत्ताक दिन आल्यामुळे अर्जंट पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत। पण आज 12 जिल्ह्यात पैसे येतील, पण आज 6 जिल्हे असे आहेत की जिथे पैसेच येणार नाहीत, जिथून तक्रारी आल्यात। त्यामुळे ते 6 जिल्हे तुर्तास तरी पैसे येणार नाहीत। आजचे 12 जिल्हे आणि कोणत्या 5 मुख्य बँकांमध्ये पैसे येणार आहेत। पोस्ट ऑफिसचा खाता जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी फार महत्त्वाची सूचना आहे, कारण की भरपूर महिलांना अजून मेसेज आलेले नाहीत। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर 30 सेकंदात तुम्ही काय करायचे ते देखील सांगणार आहे, कारण की आज 3 मेसेजेस येणार आहेत। 1500 रुपये जमा होणार, लगेच 3000 आणि लगेच 4500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल कोणत्याही क्षणी। तुम्हाला मेसेज येणार आहेत कारण की फार कमी वेळ राहिलेला आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनामुळे अर्जंट मेसेज तुम्हाला येणार आहे। पटकन चेक करा, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा। आज दिवसाभरात आणि रात्री 12 वाजेपर्यंत पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। चेकवर सही झालेली आहे, पैसे मंजूर आहेत। काल रात्रीच काहींना मेसेज आलेत पहा। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज, 3500 रुपये क्रेडिट, 3000 रुपये। काही बहिणींना डायरेक्ट 4500 रुपये मिळालेचा मेसेज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। आदिती तटकरे मॅडम काल म्हणाल्या होत्या की 26 तारखेच्या आत सर्व बहिणींना, मग त्यांनी कालपासूनच सुरुवात करून टाकलेली आहे। पण त्यापुढे ते असं म्हणाल्या की 6 जिल्ह्यांमधून असंख्य तक्रारी आल्यामुळे 6 ते 7 जिल्ह्यात खूप प्रॉब्लेम झालेला आहे। तिथे पैसे मिळण्याची शक्यता आज तरी नाही, कारण की पडताळणी सुरू आहे। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचंही नाव त्या पडताळणीमध्ये अडकले असेल। म्हणून आता तुम्हाला काय करायचे, कारण की आज कोणते 12 जिल्हे आहेत की ज्यामध्ये आज लगेच 3 मेसेज म्हणजे 1500, 3000 आणि लगेच 4500 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत। खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली की आता 3 भेट वस्तू देखील महिलांना मिळणार आहेत। पहा कोणत्या महिलांना। मोफत सूर्यचूल, मोफत स्कूटी आणि मोफत वॉशिंग मशीन देखील मिळणार आहे। तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर बघितले असतील तर या 3 वस्तू मिळवण्यासाठी काय करायचं आहे, कारण की मंत्रिमंडळाची बैठक झाली, लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली। 26 जानेवारीच्या आज पैसे द्यायचे म्हणून पैसे मंजूर करण्यात आले। कालचे कोणते 6 तरी आला नसेल तर आजच्या 36 जिल्ह्यांची यादी लगेच येईल, कारण की पडताळणी सुरू झाल्यामुळे आजच्या 36 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यात पैसे थांबवण्यात आलेले आहेत। तिथे कूडा चौकशीची पडताळणी सुरू आहे। 19वा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही, काही महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। 5 बाबींवर पडताळणी सुरू आहे। सरकार त्यावर काय पाऊल उचलणार आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे, पण लक्षपूर्वक ऐका। आज काही महिलांना 1500 येतील, काहींना 3000 तर काहींना 4500 रुपये येतील। आता आज 45 लाख महिला, लक्षपूर्वक ऐका, 45 लाख महिलांची डीबीटी आज होणार आहे। पैसे वाटपाचे प्रकरण आहे तर ते बँकांना देण्यात आलेलं आहे। 5 मुख्य बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं बँकेच्या यादीत नाव आहे का, लगेच पाहून घ्या। सविस्तर आज आपण सांगणार आहोत, पण सर्वात आधीच्या 6 जिल्ह्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, हे लक्षपूर्वक ऐका। आता महिलांचे टेन्शन वाढून गेलेलं आहे। जी पडताळणी होणार आहे तिथे, तर ती पडताळणी कशी होणार? 5 बाबींवर पडताळणी। जिल्ह्याचे नाव जर यामध्ये असेल तर तुम्हाला काय कागदपत्र सादर करावे लागतील हे 20 सेकंदात सांगतो, पण लक्षपूर्वक ऐकून घ्या। कोणत्या कंप्लेंट आलेल्या आहेत, 4 चाकी वाहन जर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार की नाही, तर याविषयी आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या, तक्रारीविषयी ते एकदा जाणून घ्या। आणि लगेच कोणत्या 12 जिल्ह्यात आज पैसे आहेत, कोणाला 3000, कोणाला 4500 आणि कोणाला 1500 येतील। पण त्याआधी तटकरे मॅडम काय म्हणाल्या, लक्षपूर्वक ऐका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारीचे प्राप्त झाल्यात किंवा आणि त्या आधारे आम्ही काही जी पावले उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला आहे।
आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेतात, त्यांच्यासाठी आपण ती एक सुरुवात करत आहोत। त्यामुळे या 5 बाबींवर आपण साधारणपणे जी आम्हाला कंप्लेंट झालेले आहेत। आता पहा, 12 जिल्ह्यांची यादी तयार झाली। 12 जिल्ह्यात आज पैसे 100% जमा होणार। 4 वाजल्यापासून वितरणाला सुरुवात होणार आहे। काहींना सकाळीच मेसेज आले, काहींना काल मेसेज आले। कोणाला 4500 जमा झाल्याचे मेसेज आले। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, तक्रारी भरपूर आलेल्या आहेत। 4 तक्रारी आल्या। त्या 4 तक्रारीत जर त्या तक्रारी तुम्ही सापडले का, त्या नियमात बसले, तर तुम्हाला बाकी आज पैसे मिळणार नाहीत। आजचे जिल्हे सगळ्यात आधी तुम्हाला सांगितले जातील। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्याकडे ही चूक जर झालेली असेल तर तुम्हाला मगासचे पैसे जमा करावे लागतील। काय झालं? पहिली गोष्ट लक्षपूर्वक ऐका। हे काम तुम्ही अर्जंट करायचं आहे। तुमचा आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचे नाव झालं नाही पाहिजे। लक्षपूर्वक ऐका। आदिती स्वतः म्हणाल्या की 12च्या महिलांचा आधार कार्डवर एक नाव आहे आणि बँक खात्यावर एक नाव आहे। आतापर्यंत तुम्हाला संपलेलं आहे 2026। हे नवं साल सुरू झालेलं आहे, त्यामुळे पडताळणी वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते, कारण की 6 विभागातल्या 2-2 जिल्ह्यांची निवड आज झालेली आहे। पण तुमचा आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचे नाव जर क्लिअर नसेल तर तुम्हाला आज झाल्यानंतर नाव बदलतं, मग बँक खाते नाव बदलण्याचा काढतात, आधार कार्डवरतीच नाव राहतं, असं बऱ्याचशा वेळा होतं। बऱ्याचशा महिलांचा पॅन कार्डला एक नाव आहे, आधार कार्डला एक नाव आहे, बँक खात्यावर तिसराच नाव आहे, रेशन कार्डवर वेगळंच नाव आहे। तर असं कृपया करू नका। अर्जंटमध्ये ती नाव चेक करा, तुमचं नाव बरोबर आहे का, सगळ्या डॉक्युमेंटवर सारखाच आहे का, स्पेलिंग मिस्टेक नाही ना। महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड आणि बँक खात्यावरचे नाव अगदी क्लिअर कट सारखं असलं पाहिजे। तर हे नसेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत। आजच्या 12 जिल्ह्यांमध्ये 3 मेसेज येणार, 1500, लगेच 3000 आणि लगेच 4500 जमा झाल्याचा मेसेज येणार। दुसरी तक्रार आहे, 2.5 लाखाच्या आत उत्पन्न आहे का। 2.5 लाखाच्या आत तुमचे उत्पन्न असेल तर अर्जंट आजच मेसेज येणार, आज पैसे येणार नसतील। किंवा तुम्हाला पैसे जर आले नाहीत तर कदाचित हे तिसरं तुमचं मोठं कारण असू शकतात, कारण की 12 जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक ऐका। आज 12 जिल्ह्यात ज्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर असणाऱ्या महिलांना देखील आज पैसे वाटपाचा कार्यक्रम जो आहे तर तो थांबवला जाऊ शकतो। पहा, काल 6 जिल्ह्यांमध्ये जे आहे पैसे आले, 6 जिल्ह्यात पैसे आले। बऱ्याचशा महिलांना 1500 आले, कोणाला 3000 आले, कोणाला 4500 आले। पण तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर 30 सेकंदात तुम्ही ही गोष्ट चेक करून घ्या। आधार कार्ड आणि बँक खात्याचे आहे, आधार कार्ड घेऊन बसा, बँक खाता पासबुक घेऊन बसा। तुमचं कोणत्या बँकेचे खातं आहे कमेंट करा, कारण की 12 जिल्ह्यात आज अर्जंट पैसे येणार आहेत। आज जरी नाही आले तर उद्या किंवा परवा त्या ठिकाणी पैसे येतील। पण 12 जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक ऐका। 6 जिल्ह्यातून तक्रारी आल्या आहेत। कोणत्या 6 जिल्ह्यातून तक्रारी आल्या त्यांची नावे सांगतो। आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बसा, नाव चेक करा, एकसारखं नाव आहे का लक्षपूर्वक पहा, दोन्ही खात्याचे नाव आहे चेक करा। तुमचे 18 हप्ते आधी जरी जमा झाले असतील, 19व्या हप्त्यासाठी वेगळी नियम आहेत, निकष आहेत लवकरात लवकर। 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत वाटप होईल। त्यानंतर पैसे थांबवण्यात येतील, बँकांना आदेश देण्यात आलेला आहे। तारीख बदलण्याआधी त्या ठिकाणी पैसे येणार आहेत, तुम्हाला आत्ताच मेसेज येईल। सुट्टीच्या दिवशी सुद्धा पैसे येतील, त्यामुळे रविवारी आणि सोमवारी प्रजासत्ताक दिनी देखील पैसे येतील। 2, 3, 4 दिवस पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे तुमचा आधार कार्ड आणि बँक खात्यात वरचं नावाचं जे स्पेलिंग आहे प्रॉब्लेमॅटिक असेल तर चेक करा, खूप मोठा प्रॉब्लेम आहे। आधार कार्डला वेगळं नाव आहे, घरात 4 व्हीलर आहे, RTO ऑफिसमधून आता चौकशी होणार आहे। आयकर विभागाकडून, इन्कम टॅक्स विभागाकडून देखील तुमच्या घराची चौकशी आता होणार आहे। पण पडताळणी कंप्लेंट बेस होणार आहे, ज्या जिल्ह्यातून तक्रारी येतील त्या जिल्ह्यातच पडताळणी होईल। पण आजचे 12 जिल्हे, आजचे विशेष 12 जिल्हे जिथे लगेच 1500, लगेच 3000 आणि लगेच 4500 जमा झाल्याचा मेसेज येणार। कोणते 12 जिल्हे आहेत, कोणत्या 5 बँकेत पैसे येणार लगेच सांगितले जाईल। पैसे मिळणार कालचे जिल्ह्याचे आहेत। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर मेसेज करा। तक्रार जे आहे, तक्रारी आल्या का तुमच्या जिल्ह्यातून ते तुम्हाला सांगतो।
कारण की पहा, वर्धा जिल्ह्यातून भरपूर तक्रारी आल्या, दुसऱ्या पालघर जिल्हा असंख्य तक्रारी, तिसरा जिल्हा यवतमाळमधून देखील तक्रारी आल्या, नांदेडमधून तक्रारी आल्या, फलटण सातारामधून तक्रारी आल्या. हे आम्ही नाही तर अदिती तटकरे मॅडम स्वतः म्हणाल्या तक्रारी आल्या, त्यामुळे तिथे पडताळणी करावी लागणार आहे असं देखील त्या भेटल्या. त्यामुळे निकषांवर पडताळणी होईल. निकष आधी सांगितलेले आहेत. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय कमेंट करा. 2 ते 3 गोष्टी चेक करा. आधार कार्ड, बँक खात्यावरचे नाव चेक करा. 2दा फॉर्म भरला असेल तर पहा, त्यातल्या त्यात तुमचं उत्पन्न असेल. 4 व्हीलर जर तुमच्याकडे असेल तर स्वतःहून अर्ज करा. कारण की आजच्या 12 जिल्ह्यात 1,500 रुपये, 3,000 रुपये आणि 4,500 जमा झाल्याचा मेसेज येणार. ज्यांचा 1 हप्ता थकीत आहे त्यांना 3,000, ज्यांचे 2 हप्ते थकीत आहेत त्यांना 4,500 रुपये जमा. जिल्हे असणार आहेत तर अतिशय छोट्या छोट्या लोकसंख्येचे जिल्हे निवडले जातात. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जे आहे बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही बोलताय का? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पैसे येण्याची दाट शक्यता आहे. दुसरा आहे उस्मानाबाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील त्या ठिकाणी पैसे वितरण होणार आहे. त्यानंतर बीड, जो मराठवाड्यातला एक जिल्हा आहे तर त्याचं नाव देखील घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर इकडे जो सातारा आहे बघा, साताऱ्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये पैसे वाटप आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकते. त्यानंतर यवतमाळ, लातूर, वर्धा पैसे येणार नाही, त्या ठिकाणी येणार आहेत तर सगळ्यात आधी पैसे येतील, त्यामुळे मेसेज चेक करा. इंडियन ओव्हरसीज बँक, HDFC, ICI बँक ऑफ महाराष्ट्र बँक, तर यामध्ये पैसे सर्वात जलद त्या ठिकाणी येतात. त्यामुळे ऑटोमॅटिक तुमचं खातं, त्यामुळे चिंता करण्याची गरज तुम्हाला यामध्ये नसते. तर अशाच प्रकारे जे आहे तर तुम्हाला पैसे येणार आहेत. तर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कमेंट करा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.